लहानपणी माझ्या वडिलांचाच माझ्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची मला लहानपणी कल्पना नव्हती. पण आता ते मला समजते. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील पूर्वी खूप कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाहीत. त्याबद्दल कृतज्ञ. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटते, म्हणून ते माझ्याशी कडक वागतात. त्यांनाही मी माझ्याविषयीची वाटते त्याबद्दल मी कृतज्ञ. म्हणजे त्यांना काळजी वाटते माझ्याबद्दल, याबद्दल मी कृतज्ञ. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलाशी वागताना लागणारा समजूतदारपणा मी शिकलो. त्याबद्दल कृतज्ञ. आपली मुलं वाढवताना ती आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्त्वाचं असतं हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. त्याबद्दल कृतज्ञ. 9. मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असंही कधी हसता येत नाही कारण त्यांना वडीलच नसतात. तर काही जणांचे वडील लवकर गेलेले असतात. त्यांनीही वडिलांबरोबर परत कधी हसण्याची त्यांना संधी मिळत नाही. तर आज माझे वडील आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ. 10. मला वडील आहेत त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर माझा चांगला काळ मला मिळणार आहे. त्याबद्दल कृतज्ञ. तर या पद्धतीनं त्या परिस्थितीमध्ये ते रिलेशनशिप झालंही असेल खराब, तरीही आपल्याला हाच विचार करायचा आहे आणि ॲक्सेप्ट करायचा आहे. ठीक आहे, झालं आहे आत्ता. त्याच्यातून आपल्याला कृतज्ञताच व्यक्त करायची. तर जर असं कराल, मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला आणि त्या भावना व्यक्त केल्या तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्यांच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधावर झाल्याचे दिसून येईल. म्हणजेच इथं मुलाच्या जर ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्या परिस्थिती चांगलाच बदलून घडून येणार आहे आणि त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा होणारच आहे. तर हे दोन जे आहेत नातेसंबंध, हे आपल्या आयुष्यामध्ये खूप नकारात्मकता आणतात. तर त्या नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण या पद्धतीने विचार करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर असं वाटलं त्या पद्धतीने तुमची कृतज्ञता काम करते, कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञते जादूची शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये आपोआप बदल होतो. त्यानंतरच बाहेरच्या जगात जादूची किमया घडायला लागते. ते तुमच्या पहिल्यांदा आत घडलं पाहिजे आणि मग बाहेर ते तुम्हाला दिसायला लागतं. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची यादी करताना खालील पद्धतीने करा. म्हणजे मी कृतज्ञ आहे कारण, जसं की आपण वरदान लिहितो त्या पद्धतीने. मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण. प्रत्येक वाक्यात कारण लिहा, म्हणजे तुम्हाला ती कृतज्ञता व्यक्त व्हायला लागेल. आपोआप तुम्हाला ते लक्षात येईल. आणि एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टी लिहून झाल्या की सगळ्यात शेवटी तुम्हाला उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहायचं आहे. म्हणजे एक नकारात्मक परिस्थिती घ्यायची आहे, त्याच्यातले 10 पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचे आहेत, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची. आणि ते सगळं लिहून झाले की उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहायचं. आणि आजची दुसरी एक कृती खूप महत्त्वाची आहे. निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मकता न बोलण्याचा
प्रयत्न करा, न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आज तुम्हाला एक ही निगेटिव्ह गोष्ट विचारही करायची नाही आणि बोलायचंही नाही. आजपासून आता ठीक आहे 5 वाजले, आता 5 पासून उद्या 5पर्यंत जर आली विचार तर लेखिकेने काय म्हटलं सांगितलं पुढं काय करायचं. हे अवघड वाटू शकतं, पण बघा प्रश्न फक्त एका दिवसाचा तर आहे. एक दिवस तर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. हे करण्यामागचं कारण असं की आपल्यापैकी बहुतेक जण आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाजही नसतो. आपण दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष द्याल तर त्याची तुम्हाला कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच गोष्टी तुमच्या वाट्याला येतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही ते थांबवू शकता. आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा आपण विचार करू शकतो. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात आणि बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी वापरायची एक जादूची जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटलं की लगेच थांबायचं आणि तिथं म्हणायचं, पण जे काही गोष्ट तुम्ही नकारात्मक बोलताय त्याबद्दल म्हणायचं, पण त्या रिलेशनशिपसाठी मी खूप खूप कृतज्ञ आहे, मला असं म्हणायचं होतं. मी त्या गोष्टीसाठी खूप खूप कृतज्ञ आहे, मला असं म्हणायचं होतं. म्हणजे तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटते हे सांगून वाक्य पूर्ण करा. ही जादूची जीवनरेखा सतत तुमच्याबरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जरुरी असेल तेव्हा तेव्हा त्याचा विचार करा. तुम्हाला काही निगेटिव्ह विचार येत आहेत तर पटकन माइंडला सांगायचं आहे, नाही तुला असं म्हणायचं नाही आहे, तुला इथं कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तुला इथं थँक्यू म्हणायचं आहे, तुला इथं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, तुला इथं सकारात्मक अफर्मेशन द्यायचे आहेत, हे सांगायचं याला. म्हणजे आपोआप तेच घेतं. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आत कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा. त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळून जाईल. जे तुमच्या लक्षात येतंय की तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते त्या गोष्टीबद्दलची, तर पटकन तिथं कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करायचं, ज्या ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत त्या गोष्टींबद्दल. म्हणजे आपोआप तुम्हाला ते तुमचं आयुष्य छान आनंदी होईल. चला तर मग इथं हा 7वा लेसन संपलेला आहे.